नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या भारतामध्ये खूप हुशार, पंडित आणि एकदम म्हणजे बुद्धिमान माणसं जन्माला येऊन गेली. तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, संत तुकाराम, आपले शिवाजी महाराज अशी अनेक माणसं होऊन गेली. पण ही माणसं फार पूर्वीची होऊन गेली. मी आत्ता अलीकडच्या एका माणसाची तुम्हाला गोष्ट सांगते. अलीकडचा काळ, तर त्याच्यातले ते म्हणजे कोण? तर पु. ल. देशपांडे. एकदा पु. ल. देशपांडे, ज्यांना इंग्लिशमध्ये तुम्ही पी. एल. देशपांडे म्हणून ओळखता, तर ते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे एकदा बाहेरगावी गेले होते. तर बाहेरगावची माणसं पण खरंच मला कमाल वाटते. काय प्रश्न विचारतील ना याचा नेम नाही. त्यांना एका माणसाने तिथे प्रश्न विचारला. पाश्चिमात्य देश होता. तर तिथे गेल्यावर त्यांना एका माणसाने प्रश्न विचारला, की तुमच्या आणि आमच्या संस्कृतीत फरक काय? म्हणजे पाश्चिमात्य लोकांची आता त्यांच्या पाश्चिमात्यांची संस्कृती आणि आपली संस्कृती ह्याच्यात फरक काय? त्याच्यात तर फरक भरपूरच आहे. पण त्यांनी आणखीन एक अट घातली. काय माहिती? ते तुम्ही आम्हाला एका शब्दात सांगा. बघा आता एवढा मोठा फरक आहे त्यांची संस्कृती, आपली संस्कृती आणि एका शब्दात फरक कसा सांगणार? पण पु. ल. देशपांडे बोलले, "त्यात काय? सोपं आहे." म्हणे, "तुमची जी संस्कृती आहे ती द्राक्षाची आहे." आता द्राक्षाची म्हणजे तुम्हाला कळलं का बाळांनो? द्राक्षापासून दारू बनवतात, मदिरा बनवतात, मद्य, ड्रिंक बोलतात त्याला इंग्लिशमध्ये, ते बनवतात. आता तिकडे थंडी भरपूर असते, त्या लोकांना प्यावं लागतं वगैरे जे काय कारण असेल ते असेल. पण तिकडे सर्रास सगळेजणं ड्रिंक करतात आणि ती पद्धत आपल्याकडे नाही आहे. तर पु. ल. देशपांड्यांनी काय सांगितलं? तुमची ही आहे संस्कृती ती द्राक्षाची आणि आमची आहे ती रुद्राक्षाची. रुद्राक्ष हा शिवशंभूच्या गळ्यात असतो. त्याचं शिवशंभूंचं प्रतीक समजतात आणि रुद्राक्ष गळ्यात घातल्याने अनेक आजार नाहीसे होतात. आपण भारतीय माणसं ही धर्म आणि नीतीने चालणारी माणसं आहोत. आपल्याकडे दारू पिणं वर्ज्य आहे. ते चांगलं समजलं जात नाही. नाही समजलं जात. आणि दारूचे दुष्परिणाम पण आपल्या पुस्तकातनं असतात. तर त्यांनी एका शब्दात सांगितलं, तुमची संस्कृती आहे ती द्राक्षाची आणि आमची आहे रुद्राक्षाची. आपण देवाचं भजन करतो, भक्ती करतो, पोथ्या वाचतो. तुम्ही कधी तिथे ऐकलंय का कोणी भजन करतंय, भक्ती करतंय? एका शब्दात केवढा मोठा फरक त्यांनी सांगितला बघा. तर अशी आपल्याकडे खूप थोर आणि हुशार माणसं होऊन गेली. त्यातले हे पी. एल. देशपांडे होते. पुढच्या वेळेला तुम्हाला अशीच एखादी गोष्ट सांगीन. तिथपर्यंत जय श्रीराम.